महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी शाळांना घरघर लागल्याचं पाहायला मिळतंय। मागच्या 13 वर्षांमध्ये मुंबई महापालिकेच्या 131 मराठी शाळा या बंद झाल्यात, तर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये तब्बल 45% इतकी मोठी घट झाली आहे। ही आकडेवारी मराठीच्या बाबतीत विचार करायला लावणारी आहे। राजधानी मुंबईतच मराठीला घरघर। 13 वर्षात मुंबई महापालिकेच्या 131 मराठी शाळा बंद। मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये तब्बल 45% घट। मुंबई महाराष्ट्राची राजधानी, मुंबईत मराठीच भाषा बोलली जावी असा आपला नेहमी आग्रह असतो आणि ती असायलाच हवी, यामध्ये दुमत नाही। मात्र राजधानी मुंबईतच मराठीला घरघर लागल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईत मराठी शाळांचा टक्का घटत असताना 13 वर्षात महापालिकेच्या 131 मराठी शाळा बंद झाल्याचं वास्तव समोर आलंय। तर मराठी शाळांमधल्या विद्यार्थ्यांची संख्या 45% घटली। केवळ विद्यार्थीच नव्हे तर या शाळांमधल्या शिक्षकांची संख्याही घटली। इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल असल्यामुळे मराठी शाळा बंद पडू लागल्यात। मुंबईत 2012-13 मध्ये मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या 385 इतकी होती, तर विद्यार्थी संख्या होती 81,216 आणि शिक्षकांची संख्या होती 3,873। 2013-14 मध्ये शाळांमध्ये घट होत शाळांची संख्या 375 वर आली, तर विद्यार्थी संख्या 69,330 वर पोहोचली, तर शिक्षकांची संख्या 3,377 वर पोहोचली। 2014-15 मध्ये शाळांच्या संख्येत आणखी घट झाली, ती 368 वर आली, तर विद्यार्थी संख्येत घट झाली, ती 63,332, तर शिक्षकांची संख्या 3,081 इतकी झाली। 2015-16 मध्ये शाळांच्या संख्येत आणखी घट झाली आणि ती 350 इतकी झाली, तर विद्यार्थ्यांची संख्या 58,637, तर शिक्षकांची संख्या 2,812 इतकी झाली। 2016-17 मध्ये मराठी शाळांची संख्या आणखी घटली, ती 328 वर आली, तर विद्यार्थ्यांची संख्या 47,950, तर शिक्षकांची संख्या 2,576 झाली। 2017-18 मध्ये शाळांच्या संख्या 314 वर आल्या, तर विद्यार्थ्यांची संख्या 42,535 वर आली, शिक्षकांची संख्या कमी होऊन ती 2,269 झाली। 2018-19 मध्ये शाळांची संख्या कमी होऊन 287 झाली, विद्यार्थ्यांची संख्या 36,517, तर शिक्षकांची संख्या 1,847 झाली। 2019-20 मध्ये शाळांची संख्या आणखी घटली आणि ती 283 झाली, तर विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होऊन 35,181 झाली, शिक्षकांच्या संख्येत घट झाल्यानं शिक्षकांची संख्या 1,721 झाली। 2020-21 मध्ये शाळांची संख्या आणखी कमी झाली आणि ती 279 झाली, विद्यार्थ्यांची संख्या 33,085, तर शिक्षकांच्या संख्येत घट होऊन ती 1,583 झाली। 2021-22 मध्ये शाळांची संख्या 271, विद्यार्थ्यांची संख्या 34,276, शिक्षकांची संख्या 1,367 झाली। 2022-23 मध्ये शाळा आणखी कमी झाल्या आणि त्या 265 झाल्या, विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊन 32,741 झाली, तर शिक्षकांची संख्या 1,149 झाली। 2023-24 मध्ये शाळांची संख्या कमी होऊन 262 झाली, विद्यार्थ्यांची संख्या 33,739, तर शिक्षकांची संख्या 1,011 झाली। गेल्या वर्षी म्हणजे 2024-25 मध्ये शाळांची संख्या 254 वर आली, विद्यार्थ्यांची संख्या 36,205, तर शिक्षकांची संख्या 926 इतकी झाली। कुठेतरी मराठी शाळा बंद होण्यामागची कारणं शोधण्यापेक्षा या शाळा धडाधड बंद करून प्रायव्हेट शाळांना सरकार परवानगी देत सुटलेलं आहे। खरं तर मराठी शाळा बंद होत असताना या शाळा बंद होण्यामागची कारणं आणि त्याच्यावरती होणारे उपाय यावरती कुठल्याही प्रकारे काम केल्या जात नाही। मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल आणि पहिलीपासून इंग्रजी चालू करून मराठी आणि इंग्लिशचा दोन्हीचा समतोल जर राखता येत असेल सरकारला, तर त्यांनी हा प्रयत्न करावा। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला। मराठी ही मोठा सांस्कृतिक वारसा असलेली भाषा आहे। पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्याच घरात हाल सोसते मराठी, अशीच काहीशी मुंबईत मराठीची अवस्था झाली। हिंदी इंग्रजी सारख्या भाषा मराठीवर भारी पडताना दिसतायत, यावर धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे, अन्यथा याचे गंभीर परिणाम मराठी सोबतच मराठी माणसाला सुद्धा सोसावे लागतील। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।